नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. हा माझा व्हिडिओ चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. याच्यात मी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेते. यात ज्यांची मी मुलाखत घेत असते ते त्यांच्या आयुष्यातल्या खूप जुन्या आगळ्या वेगळ्या आठवणी, आश्चर्यकारक आठवणी, काही मजेशीर आठवणी अशा सांगणार आहेत. या आठवणी ऐकताना आपल्यालाही काहीतरी आठवणार, आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळणार, एक वेगळीच मजा येणार. आज आपल्याबरोबर आहेत सौ जयलक्ष्मी अय्यंगार. जयलक्ष्मी अय्यंगार ह्या मुळात सायंटिस्ट आहेत. आज कैक वर्ष त्या पुण्यात आहेत. आज त्यांच्याबरोबर त्यांच्या आयुष्यातल्या आगळ्या वेगळ्या किस्स्यांची शिदोरी घेऊन आले आहेत. आपण ऐकूया सौ जयलक्ष्मी अय्यंगार यांना. नमस्कार अय्यंगार मॅडम, कशा आहात? तुम्ही पुण्यात किती वर्ष राहताय आता? साधारण 60 वर्ष. 60 वर्ष पुण्यात आहात तुम्ही. पुण्यात कनेक्टेड आहे, पण अधूनमधून 4-5 वर्ष इकडे तिकडे तसं नाही. बरं बरं. आणि मग पुण्याच्या आधी कुठे होता? जन्म तिरुचिरापल्लीला झालं. बरं. आणि 5वी पर्यंत तिथे शिकले. 4थी पर्यंत तिथे शिकले. बरं 5वीला मी ते हायस्कूलला इकडे आले. बरं बरं. मग तुम्ही तिरुचिरापल्ली का सोडलं? आमचे आई वडील पुण्यात होते. बरं बरं. आणि मी आजी आजोबांबरोबर शिकत होते. अच्छा अच्छा. मग तिकडच्या लहानपणीच्या काही एक वेगळे किस्से वगैरे आठवत आहेत का तुम्हाला? एवढंच की मी आणि माझी मावशी, आईची बहीण एकाच शाळेत जात होतो. बरं. आणि जास्त मला अभ्यासमध्ये लक्ष जास्त नव्हतं. हां. पण माझी मावशी वर्गात फर्स्ट यायची, म्हणून या लोक मला पास करून टाकायचं. हां. म्हणजे 4थीपर्यंत असं मजा करून शिकले. हां. पण मग अभ्यास त्याच घ्यायच्या का? मावशी घ्यायचा का तुमचा अभ्यास? अभ्यास असं कोणी घेत आहे असं मला लक्षात नाही आहे, पण माझा मावशीचा अभ्यास माझी आजोबा घ्यायचं. बरं बरं. आणि मग तुम्ही अजून काय आठवते तिकडचं? काय आम्हाला मोठं कंपाऊंड होती. आम्ही सगळे लोक मिळून खेळायचं. मग आमची पलीकडची आजी बघून आम्हाला एक दिवस त्यांना वाटलं की यांना काय कुठेतरी घेऊन जाऊया, काहीतरी शिकूया, म्हणून सगळं मुलांना मिळून आम्हाला रेडिओ स्टेशन बनत होतो तिकडे, ऑल इंडिया रेडिओ. तिथे ती आजी घेऊन गेली आम्हाला. मग आम्हाला सगळं ते रेडिओ स्टेशन कसं असतं, वायरिंग कसं करतात ते सगळं दाखवून दिलं. स्टुडिओ कुठे, माईक कुठे, ते सगळं. आणि ते जस्ट बनत होतो, वायरिंग सगळं करत होते अंडरग्राऊंड. आम्ही बघून आलो. आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर आजी परत आम्हाला बोलवली. म्हटलं आता तुम्ही काहीतरी रेडिओ स्टेशनवरून काहीतरी बोलणार तुम्ही. बरं. मग आम्हाला तिकडे मला वाटतं गाणे म्हणून दाखवायला सांगितलं का असं काहीतरी. पण माईकमध्ये आमचा आवाज आम्हाला ऐकून जरा गंमत वाटली, चांगलं वाटलं. हो. म्हणजे त्यावेळेला तुमची पहिली मुलाखत झाली? मुलाखत म्हणू नका, पण भाषण झालं तुमचं. वयाच्या 7व्या वर्षी तुमचं पहिलं भाषण झालं आणि तुम्ही गाणं म्हटलं. सुपर. हे करता करता तुम्ही मुंबईला आलात? 5वी शिकायला मी पुण्यात आले. अच्छा, पुण्याला आला. पुण्यात गेलं. मुंबईला मला काही
हे नाही, कनेक्शन काहीच नाही. बरं. आणि मग पुण्यात कुठे राहत होतात तुम्ही? रास्तापेठेत राहतो तो, हां. जिथे इतर आमची लोक राहतात तिकडे बरं. ते जास्त. शाळा खूप कंटोन्मेंटमध्ये का कुठे? नाही नाही, रास्तापेठ म्हटलं की लाईक रविवार पेठ, बुधवार पेठ, हां. तसं नानापेठचं पलीकडचं रास्तापेठ. बरं बरं. आणि तिकडे आमची शाळा होती. हां. आम्ही चालत शाळेत जायचो. बरं. मग शाळेत खूप मजा येत असेल तुम्हाला? हो, आय मीन इट वॉज अ तमिळ मीडियम स्कूल. बरं. अँड बट वी हॅड संस्कृत अँड मराठी कंपल्सरी? not compulsory, but Marathi was compulsory till 8th standard. अच्छा अच्छा. मराठी आणि हिंदी तर मुलं शिकलीच होती, पण मी इकडे येऊन शिकले, कारण मला वाटतं पहिलीपासून हिंदी पण होतं ते. मग देवनागरी त्या लोक शिकले होते, पण मला हिंदीसाठी आईने क्लास लावली होती, हिंदी प्रचार सभाचं. अच्छा अच्छा. म्हणजे तिथे शिकले जास्त हिंदी. मग त्यावेळेची तुम्हाला काही एखादा वेगळा किस्सा किंवा वेगळीच घटना असं काही आठवत आहे का? ओके, मला वाटतं 1965 म्हणजे मला दुपारची शाळा होती आणि वॉर चालू होती, इंडो पाकिस्तान वॉर. हां हां. आणि वरून रायटिंग पण व्हायचं त्यावेळी, तर कर्फ्यू टाकलेला असतो. बरं. वी यूज टू लिव्ह इन अपार्टमेंट अपस्टेअर्स. म्हणजे आम्हाला खेळायला जागा नव्हती तेव्हा. तर काय करायचं आम्ही, शाळा पण मला वाटतं बंदच केली वाटतं, आता लक्षात नाही आहे, पण रस्ता मोकळा होतो कर्फ्यूमुळे, की आम्ही सगळे मिळून रस्त्यावर खेळायचं. युद्ध चालू असल्यामुळे तुम्हाला शाळा वगैरे बंद ठेवलं. आणि सायरेन ऐकलं की पोलीसची जीप आली की आम्ही पळून जायचं, घाबरून पळून जायचं. पण आम्हाला जास्त फ्रीडम वाटलं तेव्हा. हो हो हो. शाळेचं बंधन नव्हतं. आणि खेळायला पण जागा होती. खेळायला खूप जागा होती, कारण कोणीच रस्त्याने फिरत नव्हतं. आणि दुसरं एक म्हणजे मला भूकंप आठवते, कोयनावाला भूकंप. कोयनेचा भूकंप. तेव्हा सकाळी 3-4 दरम्यान आम्ही सेकंड फ्लोअरमध्ये राहत होतो, ती कसं हलत होती. आम्ही सगळं दडदड करून खाली पळत आलो. आम्हाला काय होतंय काय माहित नव्हतं. खूप वेळ 1-2 तास बाहेरच होतो. त्याच्यानंतर कोयनाची बातमी आली, सगळा तो एक एक्सपिरियन्स. लाईट गेली लगेच, अंधार झाली. अच्छा अच्छा. आणि मग काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर 11वी नंतर कॉलेजला गेलो, बस. अच्छा. कॉलेज आणि शिक्षण. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी किंवा आजोबांनी आजीनी सांगितलेलं काही असं वेगळ्या मजेशीर गोष्टी किंवा असं काही माहिती आहे का? हे कसं आम्ही पुण्यात कसं आलो, म्हणजे तिरचीमधून म्हटल्यावर आमचे आजोबा इकडे होते, पुण्यात होते. आणि लॉंग बिफोर इंडिपेंडन्स, 1935-36, आय एम नॉट टू शुअर, तेव्हा आई पण इथे शिकत होती. आणि जेव्हा when war broke out, Second World War, that time he went to Singapore. He was deputed to Singapore. And so my grandmother and her children went to Tirchi because that was her native place. तर आजोबांचं असं गोष्ट आहे की खूप 4-5 वर्ष बहुतेक ते लापता होते सिंगापूरमध्ये, कारण वॉर वेळात सिंगापूर वॉज अंडर सीज बाय जपान. अँड सो ब्रिटिश प्रजा, म्हणजे सिटिझन नाही, ब्रिटिश प्रजा, त्यांना ताब्यात येत आहेत म्हणून यांनी आजोबांनी
नॅशनल काय ते सुभाषचंद्र बोसचं आर्मी होतं हम्म. तिथे जॉईन केले. बरं. जेव्हा ते तिथे जॉईन केले ब्रिटिश लोकांनी त्यांची नोकरी काढली त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. हां हां. आणि ते जास्त लापता झाले. ओ ओ. And nobody knew where he was. हो. And my grandmother, and then she was not getting salary. बरं. And my grandmother and her children, 5 or 6. हां. And then I believe they used to have Saigon radio. सायगॉन रेडिओ म्हणजे काय? Saigon. सिलॉनचा का? No, Saigon. Saigon Saigon म्हणजे is Vietnam's capital. ओ हो. ओके ओके. Saigon radio मध्ये because it was French. It was a हां. French colony. हां. Saigon radio मध्ये कैदी लोक बोलत होते. हां. So my grandmother didn't know where my grandfather was. हां. She used to tune into Saigon radio. हम्म. And when she used to tune into Saigon radio, police are eternally checking people. हम्म. And it is all blackout. हां. And she listens to that radio. They will come and tap at her door and say, next time I find this radio on, I will catch you and take you. अच्छा, म्हणजे पोलिसांचा खडा पहारा होता त्यामुळे मग ते येऊन पकडतील असं भीती वाटत होती. हो. ओ ओ. पण मग पकडला का कधी? कधी नाही. आय मीन आफ्टर ऑल दे आर ऑल्सो इंडियन सिटीजन्स. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. सांगायचं तिला की असं हां. करू नका. हां हां हां. इट इज अगेन्स्ट द लॉ म्हणून. बरोबर बरोबर. अच्छा. झालं. पण मग कधी कळलं का तुमच्या आईला हां. की कुठे आमचे आहेत आजोबा वडील वगैरे? परत आले. परत आले. परत Very आले. nice. एक दिवस अचानक काही पत्र नाही काही नाही हम्म. ते परत आले. हम्म. एवढं आई म्हणायची एवढं मोठं दाढी किती दिवस झालं त्यांनी शेव करून आपल्याला माहित नाही. हां. त्यांना बघूनच आम्हाला भीती हो. वाटायचं. असं आलंय घरी आणि ॲब्सोल्युटली ब्रोकन. हां. किती दिवस झालं त्यांनी जेवण करून कोणालाच काय माहित नव्हतं. हो ना हो ना हो ना. ओळखता पण आलं नसेल ना आधी? काही नाही. then he sat and wrote about his presence, how he was. Meanwhile, the war was already over. I think he must have come back in 1946. हो. Sometime. आणि End 45, कधी गेले 46. होते ते आधी सुरुवातीला गेले तेव्हा? Must be 39, 40. Because in 1930, my mother was born. Father was 29. My mother was 3 years older than him, 32. 1932. She must have been 6 or 7 years old. Because my school principal used to know her as a former student when I was studying. Oh. My mother and her older sister हां. in Pune. अच्छा अच्छा. Same teachers. बरं. Then my grandfather must have been secretary for the school for some time. Because they're all Tamil people. हो. Yes, and then he wrote letters saying I'm alive. That is life certificate. I'm alive करून त्यांनी खूप पत्र लिहून त्यांना परत घेतलं. आफ्टर इंडिपेंडन्स ही बिकेम अ फ्री सिटीजन आणि गव्हर्नमेंटने त्यांना परत घेतलं आणि त्यांना प्रमोशन दिलं. पण त्यांना काही सिद्ध करावं लागलं का? परत मीच आहे ते म्हणून खूप सिद्ध करावं लागलं. बट ते ॲक्सेप्टेड इट. He was taken back and then retired royally as an officer. अरे वा. So he was very happy. पण मग तेव्हा त्यांना पगार वगैरे मिळत होता? नंतर पगार मिळायला लागला. So he was happy for some time. अच्छा. आणि पेन्शन पण मिळाली नंतर पेन्शन त्यागी म्हणून त्यांना पेन्शन मिळून दिलं जेव्हा त्यागी पेन्शन अनाऊन्स केलं. त्यागी पेन्शन म्हणजे फ्रीडम फायटर असतात ना. मे बी दे गिव्ह टू ऑल द पीपल हू जॉईंड इंडियन नॅशनल आर्मी. INA ऑफ सुभाषचंद्र बोस असं काहीतरी असावं. अच्छा. त्यांना मिळून दिलं थोडं दिवस जोपर्यंत आमची आजी जिवंत होती. ते जीवित असताना नाही त्यांचं पेन्शन त्यांना मिळालं. पण आफ्टर ही पास्ड अवे शी मस्ट हॅव गॉट इट फॉर 5-6 years. माय ग्रँडमदर. बरं. हरकत नाही. 2,000 or 3,000
काहीतरी क्रेडिट मिळालं त्यांना. येस, शी वॉज हॅपी. एक्झॅक्टली. बरं. फारच अवघड दिवस होते असतील ना ते. सगळ्यांनाच अवघड होतं. प्रश्नच नाही. आईला सगळ्यात जास्ती असणार, हो, कारण ती शोधत राहते आणि मग तिला ते आजीला हा. आणि मुलांना शिक्षण ठीक नाही. हो ना. ऑल टीनेज चिल्ड्रन. हो, सगळीच काळजी होती. बरोबर आहे. तरी पण बोल्ड होते बाबा त्या लोक. प्रश्नच नाही. असा धीर करून त्यांना ते सापडतात का कशा, तर रेडिओवर त्यांच्या भाषणातनं बोलण्यातनं काही कुठे दिसतात का, सापडतात का, किंवा काही असं हो. शोधण्याचा प्रयत्न करायचा हो, कायम. करायचं. बरोबर आहे. त्यानंतरचं काही माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यानंतर समटाईम when my father was alive, must have been 2014 or 2015. He was almost 87, 88. He was reading an article in Bhavan's journal about what is that place, some massacre in Pakistan, about post-war Multan massacre. So he was talking about Multan massacre. So that time he got reminded of how he used to write letters for his father-in-law, saying he's alive. And that time he gave a story that first there were 2 times massacre was supposed to happen. There was people who deserted British government or British army. They were going to be killed in Multan. And one batch got killed. But the article was about that. Before the second batch came in to be killed, I think they had declared ceasefire. So they were left free. पण मग हे तुम्हाला आजोबांनी नाही सांगितलं? आजोबांनी नाही सांगितलं, कारण त्यांना अजिबात कुठलाही त्यांचा तो जीवन सिंगापूरचा किंवा बर्माचा त्यांना अजिबात आठवण करायचं नव्हतं. का खरं? कारण सांगायचं की दिवसानुदिवस जेवण पाणी नसून आम्ही जगलोय, आणि वरून किती डेड बॉडीज, किती लोकांचा क्राई, काय म्हणायचं, सगळ्या वेदना बघितलेल्या त्यांनी. त्यांना बाहेर कुठे डेड बॉडी गेलं तर आत पळून यायचं की त्यांना ते सुद्धा बघवत नव्हतं. आणि मला सायकलमध्ये घेऊन जायचं शाळेत, कुठेतरी समोर डेड बॉडी दिसलं की ते स्वतः उतरून कुठेतरी लांब जाऊन उभा राहून ते गेल्यावर हळू मला घेऊन जाणार. इतकं घाबरले होते. अरे कोणी हादरणार, आणि किती ब्रेव असला माणूस. तरी पण त्यांना कितीतरी सांगितलं. आम्ही माझा मावस भाऊ 2 जण बसून त्यांना सांगायचं की तुमचा चरित्र लिहा, आम्ही नोट करून घेतो, इंटरेस्टिंग आहे. खरंच आहे. अजिबात मला काही करायचं नाही, तुम्ही पळा इकडून. राग भरायचा. बरोबर आहे. त्यांना एवढं कायमचं एक मनात राहिलेलं होतं सगळे, अशा सगळ्या हे आयुष्यात भोगलेल्या गोष्टी की त्यांना ते आता आठवायची पण इच्छा नसेल ना. अजिबात आठवण घ्यायची. हो ना. अगदी बापरे. पण फक्त आमचे वडील सांगायचं, कोणी असं पेन्सिल फेकले, पेपर असं अर्धवट लिहून फाडून टाकले की सांगायचं. आम्ही एनव्हलपचा मागचा बाजू, पत्र येत आहे ना घरी पोस्टमध्ये, ते एनव्हलपमध्ये आलं की एनव्हलप उघडून आणि मागचा बाजू, आतला बाजू असतो ना, मागचा बाजू ॲड्रेस सगळं असतो, उघडून आतला बाजू असतो ना, ते हळू ठीक उघडून एक पेपर बघून त्याच्यात लिहायचं. म्हणजे पेपर मिळायचं नाही. आणि कसलं तांदूळ आम्ही खाल्लोय. आणि तुम्ही सगळं एवढंसं काय वेगळं झालं की तुम्ही लोक
मला काहीच नाही बरोबर आहे, नखरे सगळे असतात. बरोबर आहे. तुम्ही मगाशी मला काहीतरी डेड बॉडीवरून चाललं का काहीतरी असं सांगत होता. आमचे आजोबांचं होतं ते. काय होतं? When he was walking, I don't know, he used to talk about Burma and he used to talk about Singapore. हां. Somewhere in Burma, हं, current Myanmar, हं. he has walked over dead bodies to reach India. काय? You don't know the count of people who have died. बापरे बापरे. That is World War II. पण ते भारतात यायचं म्हणजे मग त्यांना हे पण सहन करावं लागलं. म्हणजे आपल्याच माणसांचे मृतदेहावरून चालत भारतापर्यंत यायचं. बापरे. Only this is all nothing. Only recently, people from Israel has recognized those Jawans who fought for Haifa. येस From India. येस येस येस, बरोबर आहे, अगदी बरोबर. Will come. हो 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 हो, येईल ना, नक्कीच नक्कीच. पण हे असे किस्से किंवा अशा घटना किंवा ऐकणं सुद्धा अवघड आहे. हां. म्हणजे आपल्याला घाबरवून टाकतं, हो की नाही? तुम्ही पण अजूनही घाबरलेले असणार किंवा तुमच्या मनात ते विचार आले की तुम्हाला अगदी वेगवेगळे विचार, आणखीन विचार येत असतील. मला एवढं नाही. हम्म. मे बी आमच्या आईला हम्म. ती असं सांगायचं, हे सगळं मला नको आहे, झालं ते. हो हो हो. पण आमचे वडील धीराचे होते. नाही धीर नाही, त्यांचं स्वतःचं काय एक्सपिरियन्स नव्हतं ना. हो, फॅमिली तसं त्यांचं सफर नाही केलं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. जयलक्ष्मी मॅडम, तुम्ही खूप छान बोलता आणि असे काही गोष्टी सांगितल्यात, गोष्ट मी म्हणणार नाही कारण सत्य कथा आहेत ह्या, की कोणीही हादरून जाईल. पण तुमची आई आणि त्यांचे जे अनुभव विलक्षण, अक्षरशः विलक्षण, असे अनेक किस्से मला तुमच्याकडून ऐकायचे आहेत. परत आपण भेटूया. शुअर तुम्हाला अजून काही नंतर आठवत असेल तर नक्की सांगा मला. शुअर. आणि खरंच तुम्हाला जर का शक्य असेल तर ते पुस्तक लिहा तुम्ही. ओ माय गॉड. वडिलांच्या आयुष्यावरचं, त्यांनी भोगलेलं, कारण तो अगदी वेगळं आगळं वेगळं होतं. आईने नाही लिहिलं, वडिलांनी नाही लिहिलं. आजोबांचं भोगलेला हा सगळं वेगळं. आमचं वडिलांचं भोगलेलं सांगायचं नाही आहे, त्यांच्या एक्सपिरियन्सेस, बिकॉज ही नेवर इंडिकेटेड इट टू बी हाऊ ही सफर. आय डोंट थिंक ही एव्हर सेड ही सफर. हो ना हो ना. But he has a lot of good experiences because he shifted profession, he shifted a lot of things. हो ना. He was always an interesting person. बरोबर बरोबर. आज दिवाळी आहे. दिवाळीच्या निमित्ताने आज तुम्ही माझ्याशी गप्पा मारताय, वेळात वेळ काढून माझ्याबरोबर बसलायत, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. एक मिनिट हां मॅडम. सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा, यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आमच्याकडून स्वीकार करा. धन्यवाद. हे आहे केअर फाउंडेशनकडून. केअर फाउंडेशन ही एक एन्व्हायरमेंटची NGO आहे. ते एन्व्हायरमेंटसाठी खूप करतात. त्यांचं नाव आहे मयूर. त्यांच्या ह्या कार्याच्या प्रित्यर्थ ही एक पॉट देते तुम्हाला. याच्यात जास्वंदीचं झाड आहे, अवश्य लावा, छान फुलं येतील. आपल्या मयूर सरांना पण खूप छान वाटेल. धन्यवाद. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. माझे अगोदरचे काही तुमचे व्हिडिओज मिस झाले असतील, काही इंटरव्ह्यू मिस झाले असतील तर तेही बघा. माझी प्रस्तावना ऐका.
सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे जे काही कमेंट असतील ते अवश्य कमेंट्समध्ये घाला. तुमच्या सहकार्याची आशा करते. लवकरच 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा या चॅनलवर आपण नवीन एक मुलाखत घेऊन येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. धन्यवाद.